मित्रमंडळी नमस्कार. आज या भागात घार पक्षी हे फार मोठ्या प्रमाणात उडताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्याबरोबर काही कावळेही आहेत. परंतु पाऊस पडल्यानंतर या घार पक्ष्यांची संख्या जी आहे ती फार वाढलेली आहे. आणि कशामुळं एवढे पक्षी आज एकत्र आलेले आहेत हे कळत नाही. परंतु संख्या जी आहे ती फार मोठी आहे. एवढे घार पक्षी कधीही दिसलेले नाहीत आणि त्यांचं अगदी खालच्या लेवलवरनं उड्डाण चालू आहे. तर ह्या पक्ष्यांचं उड्डाण पण मी रेकॉर्डिंग करतो आहे. आणि एक ह्यांची कवायत चालल्यासारखा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. अनेक घार पक्षी एकत्र आलेले आहेत. त्याचबरोबर कावळे आहेत, इतर छोटे पक्षीही दिसत आहेत. तर हे एवढे पक्षी एकत्र मंगळवेढा MIDCमध्ये पाहण्याचा हा माझा पहिलाच वेळ आहे किंवा ही पहिलीच वेळ आहे. तर हे एक अजब दृश्य या ठिकाणी मला बघायला मिळालं. एवढे मोठ्या प्रमाणात पक्षी आणि तेही घार पक्षी एकत्र दिसणं हा काहीतरी वेगळाच योग आहे. एखादी दुसरी घार दिसणं, त्याचबरोबर इतर पक्षी आहेत, परंतु घारीची संख्या जास्त आहे आणि ते इतर पक्ष्यांच्या पाठीमागे लागल्यासारखे वाटत आहेत. इतर पक्षीही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर काही पोपट किंवा ज्याला आपण राघू म्हणतो तेही पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. ड्रॉंगो आहे, टिटवी आहे, या ठिकाणी कावळा आणि त्याचबरोबर या ठिकाणी भारद्वाज पक्षी आहेत. मला या झाडावरती 3 भारद्वाज पक्षी दिसत आहेत. तर हे 3 पक्षी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. यांनाच आपण ग्रेटर कोकिल असं म्हणतो. तर हे पक्षी या झाडावरती मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत आणि ही पूर्ण पक्ष्यांची शाळा असल्यासारखं वाटतं. हे समोरच्या बाजूला बघ, हे पक्षी बघ. तर हेही पक्षी इथं एक कबूतर आहेत. हां, तर असे पक्षी एकत्र आलेले आहेत. आणि बुलबुली झाडावरती दिसतोय, कावळा पण आहे. या ठिकाणी कावळ्यांची संख्या ही जास्त दिसते. आणि काल रात्री पाऊस चांगला झालेला आहे आणि त्यामुळं कदाचित जमिनीवरती काही कीटक किंवा कीड आली असेल आणि ती खाण्यासाठी यांचा प्रयत्न चालू असावा असा एक अंदाज आहे. तर असेही न दिसणारे पक्षी आज आम्हाला या भागात दिसायला लागलेले आहेत. समोरच्या बाजूला जे बदक आहेत ते पळत यायला लागलेले आहेत, चालत चाललेले आहेत आणि कधीकधी आता अंगावर येतात. पण ह्यांची एक परत अशी कवायत बघायला मिळालेली आहे आणि त्यांचा आवाज चालू आहे. तर असं मस्त गंमतशीर चाललेले बदक. आणि सकाळची वेळ आहे, आम्ही फिरायला आलेलो आहोत. माझ्याबरोबर पियुषी आहे. एका बदकाचा पंख जरा थोडासा काहीतरी अपघातामध्ये बाहेर आलेला दिसतोय आणि पियुष माझ्याबरोबर आहे. फिरायला आलेलो आहे आम्ही. त्यावेळेस सकाळी सुरुवातीला पक्षी दिसले आणि आता आम्हाला परत जाताना बदक दिसले. तर असा हा आज दिवसभराचा सकाळचा हा एक कार्यक्रम. मित्रमंडळी, या ठिकाणी ज्याला आपण पोपट म्हणतो किंवा राघू म्हणतो, तर तो पक्षी आपल्याला इथे झाडावरती बसलेला दिसतोय. आणि समोरच्या बाजूला जे झाड आहे तर ते आहे सुबावळीचं. आणि या झाडावरती हा पोपट, पण ॲक्च्युली हा पोपट नाही, पोपटाची शेपटी ही आखूड असते. हा आहे पॅराकीट, ज्याला आपण किंवा शास्त्रीय भाषेत त्याला पॅराकीट असं नाव आहे. आणि हा आपण झूम करून घेतोय तर हा झाडावरती बसलेले पण एवढा क्लिअर दिसत आहे. त्यांचा आवाज या ठिकाणी आपल्याला येतोय. कडुलिंबाच्या झाडावर सुद्धा पोपट आहेत. या ठिकाणी पोपटांची संख्या भरपूर आहे, परंतु ती सध्या आता दिसत नाहीत. या झाडावरती 2 पॅराकीट आहेत. तर एक जोडी या ठिकाणी दिसते. एक वरच्या फांदीवरती आहे आणि एक खालच्या फांदीवरती आहे.
हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. ढगाळ वातावरण आहे त्यामुळे ते क्लिअर दिसत नाहीत, परंतु झूम करून दोन्ही पक्षी दाखवतो मी. तर हे दोन्ही पक्षी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत. एक तर गेला, दुसराही पक्षी उडून गेलेला आहे.